नमस्कार सर्व शिक्षक बांधवांना, मी एम आर मानकरे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आत्ताच नवीन CRP BRP ECO या पोस्टसाठी नवीन ॲप्लिकेशन सुरू झालेले. ते ऑनलाईन कशा प्रकारे भरावे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आपल्या फोनमधून, स्वतःच्या फोनमधून आपणच CRP BRP आणि ECOसाठी जे ऑनलाईन ॲप्लिकेशन आहेत ते भरता येते. ते कशा प्रकारे भरावे हे आजच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे मी डिटेल तुम्हाला सांगणार आहे. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तरी चला सुरुवात करूया. सर्वप्रथम तुम्ही गूगल पेज ओपन करून घ्या. गूगल पेज ओपन केल्यानंतर तेथे EEDS म्हणजेच ईड्स असे टाईप करा. टाईप केल्यानंतर इथे ईड्स लॉग इन म्हणून ओपन होतो, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. केल्यानंतर इथे एम्प्लॉई डाटा ओपन होतो. इथे 3 ऑप्शन आहेत, एम्प्लॉई, ऑफिस आणि स्कूल. त्याच्यात आपल्याला एम्प्लॉई चॉईस करायचं आहे आणि इथे युजर नेम म्हणजेच तुमचा जो KJD नंबर असतो तो तेथे टाकायचा आहे. त्याच्यानंतर पासवर्ड, ते तुमचा जो ईड्स शिक्षक मित्र ॲपमध्ये जे पासवर्ड ठेवलेला आहे ते पासवर्ड इथे घालायचं आहे आणि इथे कॅप्चा आहे, तो कॅप्चा घालून लॉग इन करायचं आहे. जर पासवर्ड विसरला असेल तर फॉरगॉट पासवर्डमध्ये जाऊन तुम्ही करू शकता. आता अशा प्रकारे डिटेल्स ओपन होतो. ओपन झाल्यानंतर इथे वरी आहे बघा, रिसेंटली ॲडेड मेनूज म्हणून आहेत. येथे स्पेसिफाईड पोस्ट एक्झामिनेशन ॲप्लिकेशन्स म्हणजेच ते नवीन आता जे CRP BRP ECOसाठी आहेत त्यासाठी आपल्याला तेथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर असा डिटेल ओपन होतो. तुमचा फोटोसहित तुमचा जो ईड्समध्ये तुमची माहिती आहे ती पूर्ण डिटेल्स येथे ओपन होतो. ते चेक करून घ्यायचं आहे. घेतल्यानंतर पुढे तुम्हाला ऑफिस बिहेवियर म्हणून दिसलेले ते येस नो. जर ऑफिसमध्ये काम करत असाल तर येस लिहा, नाही तर नो. त्याच्यानंतर अप्लाय फॉर ब्लॉक रिसर्च पर्सन म्हणजेच तुम्ही BRPसाठी अप्लाय करत आहात का CRPसाठी. जर दोन्हीसाठी अप्लाय करत आहेत तर दोन्हीला क्लिक करा. त्यानंतर अपलोड डॉक्युमेंट्स म्हणते, जर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, PG असेल, MA MSc असेल तर येस असेल तर इथे डॉक्युमेंट्स अपलोड करायचं आहे, नाहीतर नो म्हण करा. जर येस असेल तर चूज फाईलवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्ही अगोदरच डॉक्युमेंट्स PDF फाईलमध्ये कन्वर्ट करून ठेवले पाहिजे. अशा प्रकारे ऑप्शन ओपन होतो. ते कुठे तुमचा तो फाईल आहे त्याच्यावर क्लिक करून तो अपलोड करायचा आहे. त्यानंतर पुढे डिग्री ग्रॅज्युएशन म्हणतो, येस या नो. जर असेल तर येस, नाही तर नो करा. त्याच्यानंतर MPhil PhD येथे पण असेल तर येस करायचं आहे, नाहीतर नो करायचं आहे. त्याच्यानंतर कम्प्युटर ट्रेनिंग फ्रॉम क्युनिक्स 6 मंथचं आहे. नंतर कम्प्युटर लिटरसी टेस्ट जर तुम्ही पास झाले असाल त्याचे सर्टिफिकेट असते ते डाउनलोड करून इथे अपलोड करायचं आहे. जर येस असेल तर, नाहीतरी नो. येस असेल तर येस करून तिथे चूज फाईल करायचं आहे. त्याच्यानंतर आर्टिकल पब्लिकेशन्स म्हणते, म्हणजे तुमचा जर कोणता राज्य आणि नॅशनल पेपरमध्ये जर तुमचा आर्टिकल्स आलेला असेल तर ते अपलोड करायचं आहे, नाहीतरी नो ठेवा. त्याच्यानंतर खाली आहे सर्व्हिस डिटेल. इथे डिव्हिजन, डिस्ट्रिक्ट, ब्लॉक पूर्ण देतो, ते पूर्ण पाहून घ्यायचं आहे. त्यानंतर शेवटी आहे डिक्लेरेशन. त्याच्यावर क्लिक करून येथे सर्वात अगोदर ड्राफ्ट सेव्हमध्ये करून घ्या, कारण एक वेळेस जर फायनल सबमिट केला तर पुन्हा त्याला करेक्शन करता येत नाही. त्याच्यासाठी ड्राफ्ट सेव्हमध्ये करून घ्या. नंतरही तुम्ही पूर्णपणे चेक करून फायनल सबमिट करू शकता. तिथे शेवटी एक रिसेट म्हणून ऑप्शन आहे. जर रिसेट करायचे असेल तर रिसेटला क्लिक केल्यानंतर पूर्णपणे आणखी एक वेळेस पूर्ण डाटा ओपन होतो. तुम्ही येस नो पुन्हा एकदा पण करू शकता. अशा प्रकारे तुमच्या फोनमधूनच हे करता येते. एवढी एकच गोष्ट लक्षात ठेवायचं आहे की सर्व माहिती काळजीपूर्वक भरायचं आहे, कारण फक्त एकच वेळेस चान्स आहे, पुन्हा तुम्हाला करेक्शन करता येत नाही, आणखी फॉर्म रिजेक्टसुद्धा होऊ शकतो. अशा प्रकारे तुम्ही काळजीपूर्वक आपली माहिती सबमिट करा. व तसेच शिक्षकांनी सर्व कार्य आपल्या फोनमधूनच कसे करता येते ते मी
तुम्हाला माहिती देत राहीन. त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सहित. तोपर्यंत जय हिंद.